विक्रम अनिल भैया राठोड यांच्या पुढाकारातून आयोजित मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 100हून अधिक बालकांची तपासणी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लहान मुलांच्या मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल पुणे, आरोग्यदूत फाउंडेशन आणि शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवार तारीख 4 जुलै सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे हे शिबिर पार पडले. माजी नगरसेवक विक्रम अनिल भैया राठोड यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये जिल्हाभरातून आलेल्या 100हून अधिक बालरुग्णांची मोफत 2D इको तपासणी करण्यात आली. तसेच हृदयात छिद्र असलेल्या आणि इतर जन्मजात हृदयविकारांनी ग्रस्त मुलांची तपासणी करून मोफत शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांची निवड करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थितांशी संवाद साधून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अशा स्वरूपाची मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केली जात असून गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी साधारणतः 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारा नसतो. त्यामुळे अशा कुटुंबांना आर्थिक मदत करून मुलांचे प्राण वाचवण्याचा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांनीही उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. स्थापनेपासून आजपर्यंत हजारो गरजू रुग्णांना मदत मिळाली असून भविष्यातही ही सेवा अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की 2D इको तपासणीसाठी साधारण 2000 रुपये आणि हृदय शस्त्रक्रियेसाठी 3 ते 4 लाख रुपयांचा खर्च सर्वसामान्य कुटुंबांना झेपत नाही. स्वतःच्या मुलीला जन्मजात हृदयविकाराचा सामना करावा लागल्यानं या समस्येची जाणीव अधिक जवळून झाली. त्यामुळे गरजू पालकांसाठी अशा शिबिरांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. आतापर्यंत 10,000हून अधिक मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या शिबिरात बालहृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल सराफ व बालहृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अभिजित नाईक यांनी बालकांची तपासणी करून पालकांना आवश्यक मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सुजित झावरे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, रणजित परदेशी, संजय घोगरे, बापूसाहेब नागरगोजे, दिलीप सातपुते, अनिल शिंदे, परेश लोखंडे, दत्ता जाधव, दत्ता कावरे, चेतन शिरसूल यांच्यासह शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जो विचार दिला 80% समाजकारण 20% राजकारण, तो विचार तंतोतंत आम्ही पालन करण्याचं काम करतोय. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात आरोग्य शिबिर होत आहेत. लहान मुलांच्या हृदयातले जे छिद्र आहे त्याच्यावर शस्त्रक्रियेसाठी 10,000 शस्त्रक्रिया आतापर्यंत यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये एकही बालक दगावलं गेलं नाही आहे. आणि मोफत आरोग्य शिबिरं, मोफत चष्मा शिबिरं, म्हणजे समाजासाठी जे जे गरज आहे, आवश्यकता आहे हे करण्याचं कार्य शिवसेनेच्या वतीने होत असतं. त्याचाच एक भाग म्हणून आज युवा सेनेच्या वतीने, वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हा उपक्रम झालेला आहे आणि आपण बघताय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद इथे मिळतोय. 100च्या वरती जास्त बालकाची नोंद आज इथे झालेली आहे आणि जे शस्त्रक्रिया करतात ते डॉक्टर ज्युपिटरचे आज इथे उपस्थित होते. त्यांनीही स्वतः आशीर्वाद दिलेला आहे की 100% मुलं चांगली. नमस्कार. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या 62व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आरोग्याचा महायज्ञ या उपक्रमाच्या अंतर्गत ज्या लहान मुलांना जन्मता हृदयाला छिद्र आहे अशांची मोफत 2D इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन आज अहिल्यानगरमध्ये करण्यात आलं होतं. यामध्ये 129 पेक्षा अधिक लहान बालकांची मोफत 2D इको तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी निदान झालेल्या सर्व लहान बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया ही पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. आजपर्यंत एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सहकार्याने 10,000 लहान बालकांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. या निमित्तानं आणखी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आपण सुरुवात केलेला आहे की ज्या लहान मुलांना जन्मता ऐकू येत नाही, बोलता येत नाही
अशा मुलांना कॉकलर इम्प्लांट या महागड्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. वय वर्ष 1 ते 5 वयोगटातील अशा लहान मुलांच्या मोफत कॉकलर इम्प्लांट सर्जरीज या ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये करून देण्यात येत आहेत. यासाठी देखील नागरिकांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अहिल्यानगर येथील विक्रमजी राठोड यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा हे मी आवाहन करत आहे. या समेतच सर्वात शेवटी आणि महत्त्वाचं, ज्या दिव्यांग बांधवांना किंवा ज्यांना गँग्रीनमुळे पाय कापावा लागला आहे, ज्यांना एखाद्या अपघातामध्ये हात किंवा पाय गमवावा लागलेला आहे, अशांच्यासाठी मोफत जयपूर फूड कॅम्पचं आयोजन देखील आपण वर्षभर सुरू ठेवलेलं आहे. आणि पुढील महिन्यामध्ये अनिल भैया राठोड यांच्या जयंतीच्या निमित्तानं 25 ऑगस्ट रोजी देखील दिव्यांग बांधवांच्यासाठी आपण मोफत जयपूर फूड, मोफत हात आणि पाय या कृत्रिम अवयवांचं वाटप करणार आहोत. यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयाशी अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी संपर्क साधावा. हृदय छिद्र म्हणजे जन्मजात बच्चूंना ज्यांना हृदयात प्रॉब्लेम असतो, ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, ज्यांना हृदयात छिद्र असतो, अशांचं मोफत 2D इको व त्या ठिकाणी मोफत हृदय शस्त्रक्रिया आपण करणार आहोत. आपण आज हा शिबिर घेण्यामागचा अजून एक सगळ्यात मोठं कारण आपल्याला आज या ठिकाणी सांगतो. रेपाळे साहेब, आज हा शिबिरचा सगळ्यात मोठा विषय सांगतो साहेब. आज माझ्या मुलीला सुद्धा जन्मजात हृदय छिद्र होतं. तर त्या ठिकाणी माझ्याकडे आता सगळी यंत्रणा आपल्या मी पुण्याला गेलो, 2D इकोसाठी नगरमध्ये केले, मुंबईमध्ये केले. त्या संदर्भात मी मुलीला प्रत्येक हॉस्पिटलला नेलं. या सगळ्या गोष्टीत मला असं दिसून आलं की आपल्याकडे सगळ्या यंत्रणा असून, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण सक्षम असून आपल्याला किती त्रास होतोय. म्हणजे 2D इकोला लागतात 2-2 हजार रुपये, ऑपरेशनला लागतात 3-4 लाख रुपये. तर हीच गोष्ट लक्षात ठेवून मी चिवडे साहेबांना मी संपर्क साधला आणि त्यांचा कोल्हापूरला त्या ठिकाणी तो शिबिर होता. त्या शिबिराला गेलो, तिकडले सगळ्यांची बघितली आणि एवढे लोक आज महाराष्ट्रात या शिबिरासाठी तरसत आहे. कारण की माझ्यासारखं समजा माझ्या घरात तर हे पहिली केस आहे की त्यांच्या हार्टमध्ये होल आहे, तर मला तर काहीच माहीत नव्हतं या संदर्भात. तर माझ्यासारख्या व्यक्तीला जर असा त्रास होत असेल तर सर्वसामान्य व्यक्ती आज त्याला कोणत्या गोष्टीचा फेस करावा लागत असेल. आज आपण 2D इकोला गेलो तर 2,000 रुपये लागतात. आज आपल्याला ऑपरेशनला 3-4 लाख रुपये लागतात. आणि या गोष्टी समजा आपल्या एखाद्या घरात पेशंट असेल तर घराची काय आर्थिक परिस्थिती होती ही गोष्ट आपल्याला माहिती. आज मी अजून अभिमानाने सांगतो की हे शिबिर अनेक वर्षापासून आपण घेतोय आणि 10,000 पेक्षा जास्त बच्चूंचं आपण त्या ठिकाणी ऑपरेशन केलेलं आहे. त्यासाठी आपण एकनाथ भाई शिंदे साहेब, श्रीकांत भाई शिंदे साहेब व आमचे मंगेचे चिवडे साहेबांसाठी एक जर जोरदार टाळ्या आपण त्या ठिकाणी वाजवल्या.